नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला ज्वारीच्या भाकरी कशा बनवायच्या ते दाखवणार आहे। आता बऱ्याच लोकांना भाकरी येतात, त्यात काय विशेष लोक म्हणाल, पण बऱ्याच लोकांच्या भाकरी चिरतात, त्यांना जमत नाही, तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ शॉर्टमध्ये आहे, नक्की बघा। तर इथे मी आधी सुरुवातीला उकड काढून घेतली, तर ती उकड कशी काढायची, तर जेवढं पीठ आहे ना, जेवढं पाणी घेतलं ना त्याच्या दुप्पट आपल्याला पीठ घ्यायचं आहे। म्हणजे 2 वाट्या पाणी असेल ना, तर 4 वाट्या पीठ घ्यायचं आहे। पण पीठ एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं। आधी 3 वाट्या टाका आणि नंतर 1 वाटी टाका, कारण जाड पीठ असेल तर पाणी जास्त लागतं, बारीक पीठ असेल तर पाणी कमी लागतं। तर असं त्याचं प्रमाण आहे, तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाण इथे कळणार नाही। तर थोडंसं पाण्याला उकळी आली की थोडंसं मीठ टाकायचं, पीठ टाकून घ्यायचं आणि त्याची उकड काढून घ्यायची। आणि उकड काढताना मात्र गॅस लगेचच बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर थोडंसं कोमट असतानाच पीठ चांगलं मळून घ्यायचं। आणि त्यानंतर आपल्याला ह्या भाकरी न थापता आपल्याला करायच्या आहे। तर बऱ्याच लोकांना थापता येत नाही ना, तर म्हणून तुम्ही अशा चपातीसारख्या लाटून सुद्धा ह्या भाकरी बनवू शकता। ह्या भाकरी अगदी संध्याकाळपर्यंत एकदम जशा केल्या आहे ना, अगदी तांदळाच्या भाकरीसारख्याच मऊ राहतात आणि जितक्या पाहिजे तितक्या तुम्ही पातळसुद्धा ह्या करू शकता। तर अगदी चपातीसारख्याच पातळ ह्या भाकरी होतात। तर तुम्ही बघू शकता, पूर्ण एक पोळपाट भरून आपली अगदी पातळ अशी ही भाकरी झालेली आहे। आणि आता बघा, भाजल्यानंतर तुम्हाला दाखवते, ही फुगते पण छान, अगदी तोंडात घालतात अशी मेल्ट होते, इतकी मऊ आणि लुसलुशीत ही भाकरी आपली तयार होते। आणि बघा, छान अशी भाकरी दोन्ही बाजूनी छान भाजून घेतलेली आहे। आणि गॅसवर भाजायच्या नाही भाकरी शक्यतो, तर गॅस जो येतो ना, गॅसमधला जो त्यात केमिकल असतं, म्हणून गॅसवर भाजू नये शक्यतो भाकरी। चुलीवर असेल तर तुम्ही चुलीच्या जाळामध्ये भाकरी राखेमध्ये भाजू शकता, पण गॅसवर भाजू नये। आणि अशा प्रकारे आपल्या ह्या ज्वारीच्या भाकरी मी इथे माझ्या बनवून झालेल्या आहे। दोन तीन भाकरी तुम्हाला इथे मी बनवून दाखवलेल्या आहे। तर भाजताना फक्त दाखवलेल्या आहे। तर तेवढ्या भाज्यामध्ये आपल्या एवढ्याशा पिठामध्ये 10 ते 12 माझ्या भाकरी झाल्या होत्या। आणि ह्या संध्याकाळपर्यंत तुम्ही डब्याला जेव्हा तुम्हाला भाकरी बरेच लोक नेतात ना, तर त्यांच्यासाठी एकदम असा हा उत्तम पर्याय आहे। तर त्या कडक होणार नाही, अगदी चपातीसारख्याच मऊ, एकदम होटाने चावता येईल इतक्या नरम होतात। तर अशा प्रकारे तुम्ही ह्या अशा भाकरी नक्की करून बघा। आणि त्याचबरोबर मी काय काय केलं आहे तेच सुद्धा तुम्हाला आता इथे ताट बनवून दाखवणार आहे। तर इथे वरण केलं होतं, तर हे वरण मुगाच्या डाळीचं नसून मसूरच्या डाळीचं आहे। तर तुरीची डाळ शक्यतो कमी खाल्ल्या जाते, कारण तुरीच्या डाळीमध्ये ॲसिडचं प्रमाण जास्त असतं ना, म्हणून कमी खाल्ल्या जाते। तर इथे मी रानभाजी केलेली आहे एक प्रकारची। तर ही चवळीची भाजी आहे, रानभाजी। तर हा व्हिडिओ मी पावसाळ्यात बनवला होता, तर टाकता टाकता त्याला बराच वेळ लागलेला आहे मला टाकायला। तर माझी नात लहान असल्यामुळे मला बऱ्याच वेळा व्हॉइस द्यायला वेळ नसतो, तर व्हिडिओ मागे पुढे होतात। आजकाल माझ्या व्हिडिओला थोडे जास्त व्ह्यूज पण येत नाही, तर प्लीज माझे व्हिडिओ बघत जा, खूप छान असतात। आणि इथे चवळीची भाजीसुद्धा बनवलेली आहे। तर बघा, ही ज्वारीची भाकरी आहे, तर तुम्ही बघू शकता किती छान मऊ लुसलुशीत झालेली आहे। अगदी तांदळाच्या भाकरी असतात ना, बऱ्याच लोकांना तांदळाच्या आवडत नाही, पण तांदळाच्या भाकरीसारख्या आवडतात। तर इथे लोणचं ठेवलेलं आहे, तर लोणच्याचे सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेले आहे। त्याबरोबर तुम्ही काकडी, कांदा हेही खाऊ शकता। तर अशी संपूर्ण आपली ही थाळी इथे बनवून झालेली आहे आणि ज्वारीची भाकरीसुद्धा बनवून झालेली आहे। कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। थँक्यू।